नमस्कार, मी रुपाली तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अंडा करी, एग करी, ते पण सिंपल पद्धतीने पण धाबा स्टाईलमध्ये। पहिल्यांदा आपण 4-5 अंडे कुकरमध्ये उकडून घेऊया। जोपर्यंत आपले अंडे उकडून तयार होत नाही तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। मी अगदी सिंपल पद्धतीने अंडा करी बनवत आहे। अंडा करी बनवण्याचे खूप प्रकार आहेत, पण हे सिंपल पद्धतीने सुद्धा खूप चविष्ट आणि अगदी छान तयार होतं। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी वेळेत बनतं। मी येथे 4 मीडियम साईजचे कांदे आणि 4 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। इकडे आपले अंडी सुद्धा उकडून तयार झालेले आहेत। आपण अंड्याचे टर्पल काढून त्याला व्यवस्थित करून घेऊयात। मी कमी प्रमाणात अंडा करी बनवत असल्यामुळे मी फक्त 4 अंडी घेतलेले आहेत व त्या अंड्याचे एका अंड्यात 2 भाग करून ते एका कढईमध्ये तेल घातलं। तेलामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं नमक घालून ते अंडे परतवून घेतले। असे केल्यामुळे अंडा करी चविष्ट पण बनते आणि खायला अगदी टेस्ट बनते। त्याच कढईमध्ये मी कट करून घेतलेले कांदे आणि टोमॅटो लालसर असं भाजून घेत आहे। अगदी लालसर असं भाजून घेऊन ते थंड होईपर्यंत थोडंसं 5 मिनिटं त्याला तसेच सोडून दिले। सोडून दिल्यानंतरनं मी ते पेस्टमध्ये तयार करून घेतलेले आहे। मी फोडणीसाठी परत एक मीडियम साईजचा कांदा घेऊन ते छान असं लहान लहान आकारामध्ये कट करून घेते, जसं आपण नॉर्मल फोडणीसाठी घेतो तसं। काही जण फोडणीसाठी परत कांदा वापरत नाहीत, पण मी वापरते। तुम्ही वापरून बघा, अगदी छान होतात। थोडंसं तेल घेतलं, तेलामध्ये कांदे घातले। ते कांदे लालसर होईपर्यंत भाजून घेतले। त्याच्यामध्ये कढीपत्ता, आला अद्रक पेस्ट घालून घेतला। तसे त्याच्यामध्ये धना पावडर, जिरं पावडर, थोडीशी हळद घालून त्याला छानपणे असं हलवून घेतलं। त्याच्यामध्ये 2 ओल्या मिरच्या अर्ध्या कट केलेल्या घालून घेतल्या। तसे आपल्याकडे जे खडा मसाला आहे ते तुम्ही वापरू शकता। मी याच्यामध्ये अंडा करी मसाला परत तसेच चिकन मसाला सुद्धा घातलेला आहे आणि अंडा करी मसाल्यामध्ये चिकन मसाला घातला की अगदी छान होतं। त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालून घेतलं। मसाला छान असा हलवून घेतला। थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घेतलेलं आहे। मसाला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण अंडे तयार करून ठेवलेले आहेत ते घालून छान असं हलवून फक्त 5 मिनिटं त्याला वाफवून घ्या। ती छान असे अंडा करी, एग करी बनून तयार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टेक केअर, बाय।